साक्री तालुक्यातील शेवाळी गावालगतच्या राष्ट्रीय महामार्गावरील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि जिव्हाळ्याच्या प्रश्नाला अखेर यश आलंय। शेवाळी फाट्यावरील अपघातप्रवण क्षेत्रात अखेर उड्डाणपूल मंजूर झाला असून खासदार गोपाल पाडवी यांनी जागेची प्रत्यक्ष पाहणी केली। साक्री तालुक्यातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाचं काम नुकतंच पूर्ण झालं। मात्र शेवाळी फाटा कॉर्नरवरील हॉटेल कृष्णा गार्डन जवळ चौफुली असतानाही तिथे उड्डाणपूल न बनवता सरळ रस्ता करण्यात आला होता। यामुळे सुरत, धुळे, नाशिक आणि नंदुरबारकडे ये जा करणाऱ्या वाहनांची येथे मोठी गर्दी होते आणि अपघाताचं प्रमाण सुद्धा त्यामुळे प्रचंड वाढलं होतं। वाहन चालकांना आणि प्रवाशांना जीव मुठीत धरून येथून प्रवास करावा लागत होता। या ठिकाणी उड्डाणपूल मंजूर व्हावा अशी मागणी तालुक्यातील जनता, प्रवासी आणि वाहन चालकांकडून सातत्याने येत होती। तसंच 24 लाईव्ह, महाराष्ट्र न्यूज आणि इतर इलेक्ट्रॉनिक मीडिया तसंच वृत्तपत्रांनी सुद्धा या समस्येवर वारंवार आवाज उठवला होता। जनतेची आणि पत्रकारांची हीच मागणी लक्षात घेऊन नंदुरबार लोकसभा क्षेत्राचे खासदार गोपाल पाडवी यांनी थेट केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती। खासदारांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर या उड्डाणपुलाला मंजुरी मिळाली। आज खासदार गोपाल पाडवी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचून या मंजूर उड्डाणपुलाच्या जागेची पाहणी केली। या पुलाचं काम लवकरात लवकर सुरू होईल आणि ते अत्यंत चांगल्या दर्जाचं केलं जाईल असं आश्वासन सुद्धा त्यांनी यावेळी जनतेला दिलंय। शेवाळी गावातून जाणाऱ्या महामार्गावर अनेक वर्षांपूर्वी हा एक जुना पूल आहे आणि या पुलाच्या आजूबाजूचे सुरक्षेचे कठडे आणि संरक्षण भिंत पूर्णपणे तुटलेली आहे, ज्यामुळे येथेही मोठे अपघात घडतात। विशेष म्हणजे या पुलाच्या जवळच माध्यमिक विद्यालय असून पुलाखालून शेतकरी, महिला, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांची सतत वर्दळ असते। भविष्यात कोणतीही मोठी जीवितहानी टाळण्यासाठी या जुन्या पुलाची तात्काळ दुरुस्ती किंवा नवीन पूल उभारण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली। यासाठी शेवाळी गावचे माजी सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य दीपक साळुंके, निंबा साळुंके, सचिन साळुंके आणि ग्राम सुधार मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार गोपाल पाडवी यांना प्रत्यक्ष निवेदन देऊन आपलं गारहाण मांडलंय। आज साक्री तालुक्याला मी स्वतःहून आणि आमचे साक्री तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आम्ही सर्व शेवाळी फाट्याला जे उड्डाणपूल आहे, जे मंजूर झालं आहे, त्यासाठी मी खरं तर पाहणी करायला आलो होतो। पण कार्यकर्ते आणि जनतेकडून उत्साह होता आणि त्यांनी मला माझ्या हस्ते भूमिपूजनही करून घेतलं आणि मी आपल्या आनंदाने सांगू शकतो की माझ्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये साक्री तालुक्यात फक्त साक्री तालुक्याला फायदा होणार नाही आहे, एकूण मतदारसंघाला फायदा होणार। जे उड्डाणपूल जे मंजूर झालं आहे ते 72 कोटी 49 लाख झालं आहे। त्याचबरोबर तामसवाडीचं जे आहे ते 42 कोटी मंजूर झालं आहे। तर अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। केंद्र सरकारचे मी अभिनंदन करतो आणि खास करून जनतेचे अभिनंदन करतो आणि माझ्या काँग्रेस कमिटीचे, आमचे साक्री तालुका काँग्रेस कमिटीचे अभिनंदन करतो। तर त्यांचे पाठपुराव्यामुळे, प्रयत्नामुळे मी एक लोकप्रतिनिधी म्हणून तिथे पत्र देऊ शकलो, पत्रव्यवहार करू शकलो आणि तिकडे संबंधित केंद्रीय मंत्री आहे गडकरी साहेब, त्यांच्याकडे मागणी केली आणि ते गडकरी साहेबांनी भारत सरकारने ते मंजूर केलं। त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो। धन्यवाद। सर, नेमकं काम कधी चालू होणार आहे? हे जे उड्डाणपूल जे शेवाळी फाटावर जे असणार आहे ते एकूण 2 किलोमीटर ऑलमोस्ट आहे आणि दोघं बाजूला सर्व्हिस रोडही असणार आहे। पण निश्चितपणे ह्याला जे टाईम दिलं गेलं आहे, मला वाटतं वर्क ऑर्डर हे झालं आहे, L1 आयडेंटिफाय झालं आहे, वर्क ऑर्डर ही देण्यात आलं असेल अँड ह्याला जो कालावधी दिला गेला आहे तो 18 महिने आहे। 18 महिन्यामध्ये ते संपवण्याचे ते एक टार्गेट ठरवलं गेलं आहे। तर निश्चितपणे मला वाटतं की हे पावसाळा संपल्यानंतर याच्यावर काय असेल ते अधिकारी आहेत निश्चितपणे याच्यावर काम सुरू करतील। 24 लाईव्ह, महाराष्ट्र न्यूज साठी रतनलाल सोनवणे, साक्री।